तर आज आपण किलोच्या प्रमाणात मिक्स धान्याची पौष्टिक भाकरीचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत। मग त्यामध्ये कोणतं धान्य किती प्रमाणामध्ये घ्यायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बऱ्याचदा मल्टीग्रेन आटा हा बाहेरून विकत आणतो, पण हेच पीठ तुम्ही घरी बनवू शकता। रोजच्या जेवणामध्ये आपण गव्हाच्या पिठाची चपाती बनवून खातो, पण अशी मिक्स धान्याची भाकरी जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ठेवली तर बऱ्याच आजारांवरती नियंत्रण येते, पचनक्रिया सुधारते, पोटाच्या तक्रारी पण हळूहळू कमी होतात। ज्यांना कुणाला वेट लॉस करायचा आहे, ज्यांना डायबिटीज आहे, अशांसाठी ही भाकरी अतिशय फायदेशीर आहे। साध्या सोप्या पद्धतीने भाकरी कशा बनवायच्या ते सुद्धा आपण बघणार आहोत। नमस्कार, प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर इथे मी धान्य घेण्याकरिता एक सुती कापड घेतले आहे। त्या कापडावरच मी सर्व धान्य काढून दाखवत आहे। तर इथे मी 1.5 किलो या प्रमाणात नाचणी घेतली आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असतं। ही बघा, या पद्धतीने ही नाचणी असते। काही भागात याला रागी म्हणतात, कुणी नागली म्हणतात। आमच्या भागामध्ये याला नाचणी म्हणतात। तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे मला कमेंट करून जरूर कळवा। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ब्लड शुगर कंट्रोल राहते, म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याचबरोबर वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। पचायला हलकी असल्यामुळे लहान बाळ किंवा आजारी व्यक्ती यांना नाचणीची खीर, धिरडं हे आवर्जून देतात। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान बाळांना मजबूती आणण्यासाठी नाचणी तत्व हे आवर्जून दिलं जातं। त्यामुळं नाचणी ही बहुगुणी आहे। ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी नाचणी कमी प्रमाणामध्ये घेतली तरी चालेल। त्याच्याऐवजी ज्वारीचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता। त्यानंतर आपण दुसरं धान्य वापरलं आहे ते म्हणजे ज्वारी। ज्वारीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत। ही पचायला हलकी असते, शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते। तर ज्वारी तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरली तरीही चालेल। 1 किलोभर ज्वारी मी इथे घेतलेली आहे। तर ही ज्वारी पचायला हलकी असल्यामुळे रोजच्या जेवणामध्ये याचा वापर केलाच पाहिजे। तर ज्वारी घेतल्यानंतर इथे मी दुसरं धान्य घेतलं आहे ते म्हणजे बाजरी। बाजरी पण मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये घेतली आहे। बाजरी ही जी आहे ती उष्ण असते, थंडीच्या दिवसांमध्ये याची भाकरी जास्त करून खाल्ली जाते। तर ह्या बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत व्हायला मदत होते। तर ही बाजरी 1 किलो प्रमाणात घेतल्यानंतर दुसरं धान्य जे मी घेतलं आहे ते म्हणजे चणे। तर इथे मी 300 ग्रॅम इतके चणे घेतले आहे। चणे म्हणजे हरभरे, याला हरभरे म्हणतात। चणे हे ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तवाढीसाठी हे फायदेशीर आहे। जे कुणी वर्कआउट करतात, जिमला जातात ते तर रोजचेच हे चणे भिजवलेले खात असतात। त्याच्याने ना खूप ताकद वाढते, त्यामुळे चणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि शारीरिक ताकदीसाठी तर खूपच फायदेशीर आहे। त्यानंतर इथे आपण घेतले आहे हिरवे मूग। हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स असतात, पचायला हलके असतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते। त्याचबरोबर भरपूर फायबर आणि प्रोटीनसुद्धा हिरव्या मुगामध्ये असतं, म्हणून आपल्याला हिरवे मूगसुद्धा वापरायचे आहेत। त्यानंतर इथे मी घेतले आहे 300 ग्रॅम उडीद। आमच्याकडे याला कुर्था असे सुद्धा म्हणतात। साधारणतः पिवळसर आणि लालसर रंगाचे चपटे असतात। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रथिने आहेत, तसेच वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। यामध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत ना की ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी करायचं काम हे कुडीद करतात। तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात। कुडीद खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, ब्लड शुगर कंट्रोल राहत आहे। तसेच ज्यांना मूतखडा आहे त्यांच्यासाठी सुद्धा कुडीद हे अतिशय फायदेशीर आहे। त्यामुळे कुडीद तुम्ही आवर्जून या धान्यामध्ये घालाच। आता आपण यामध्ये घेणार आहोत मेथीदाणे। इथे मी 75 ग्रॅम मेथीदाणे घेतलेले आहे। मेथीदाण्यामुळे पचनशक्ती सुधारते, वजन कमी करण्यास फायदेशीर आहे,
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. केसांच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या मेथीदाण्यामुळे कमी होतात. केसवाढीसाठी फायदेशीर आहेत. तसेच आपल्या शरीरातील आतड्यांचं स्वास्थ्य सुधारण्याचं काम हे मेथीदाणे करत असते. त्यामुळेच आपल्याला हे मेथीदाणे घालायचे आहे. मेथीदाणे घातल्यामुळे भाकरी काही कडवट होणार नाही, पण चवीला खूप छान होईल आणि सुगंधी तयार होतं. तर हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आणि घेतलं तर फायदेशीरच राहील. हे सर्व धान्य आपण एकत्र करून घेऊ. यामध्ये तुम्हाला गहू घालायचे असतील तर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये गहू देखील घेऊ शकता किंवा तांदळाचा तुम्ही इथं वापर करू शकता. हे दोनही जिन्नस मी घेतलेले नाही. तुम्ही हे 2 जिन्नस ॲड केली तरी चालेल. तर आपण मिश्र धान्याचं हे पीठ बनवलेलं आहे. ते अतिशय पौष्टिक आणि खूप साऱ्या आजारांना नियंत्रित ठेवणार. पोटाच्या तक्रारी असतील, केसांच्या तक्रारी असतील, अशा बऱ्याचशा तक्रारीवर रामबाण उपाय म्हणजे हे पीठ. हे पीठ दळायला देताना अगदी बारीक दळायला सांगायचं, म्हणजे याची भाकरी अगदी व्यवस्थित तयार होते. तर हे पीठ तुम्ही या पद्धतीत नक्की करून बघा. तर हे पीठ मी दळून आणलेलं आहे. प्रत्येक धान्याचं माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अगदी बारीक हे पीठ दळून आणलेलं आहे. आता यापासून भाकरी कशी तयार करायची हे पाहूयात. इथे मी एक परात घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण 2 भाकरीला लागेल इतकं पीठ मी घेणार आहे. तुम्ही किती मोठ्या प्रमाणात की लहान प्रमाणात भाकरी बनवतात या अंदाजाने तुम्ही पीठ घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मी थोडं गरम पाणी करून इथे घालणार आहे, म्हणजे छान आपल्या भाकरी बराच वेळ नरम राहतात. थोडंसं गरम घेतलेलं आहे, फार अगदी उकळतं घेतलेलं नाही. तर गरम गरम पाण्याने फक्त हे पीठ असं चांगलं नेहमीचं जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसंच अगदी मळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी ही छान फुगते आणि थापताना अजिबात कडा चिरल्या जात नाही. म्हणून हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. एका भाकरीचा गोळा हा असा हातावर घेऊन असा चांगला मळून घ्यायचा आणि मग भाकरी थापायची. तुम्हाला जर परातीत थापता येत असेल तर परातीत थापा किंवा मग हे असं पोळपाटावर थापली तरीही चालेल. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि हा गोळा थोडासा हातावर असा थोडा मोठा करून घ्यायचा आहे. हाताला सुद्धा थोडं कोरडं पीठ लावायचं आणि मग या पद्धतीने भाकरी थापायची. जर तुम्हाला लाटायची असेल तर लाटून केली तरीही चालेल. कुठल्याही पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता. ही भाकरी डायबेटीजवाल्यांसाठी, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे. अगदी पातळ अशी ही भाकरी मी तयार करून घेतली. इथे तवासुद्धा छान गरम झालेला आहे. छान कडकडीत तवा गरम झाला की मग भाकरी घालायची आणि पिठाची जी बाजू असते ना ती वरच्या बाजूला आली पाहिजे अशी आपल्या भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे. गॅस आता माझा मोठाच आहे. मोठ्या आचेवरच आपल्याला हे असं पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि अगदी हे असं जास्ती असेल तर काढून घ्यायचं. या भाकरीवरचं जे पाणी आहे ते सुकेपर्यंत थोडी वाट पाहायची आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. वरच्या बाजूचं पाणी हे असं थोडंसं सुकल्यासारखं दिसतं की लगेच आपल्याला ही भाकरी उलटवून घ्यायची आहे. साधारण मिनिटभराच्या आतच हे पाणी सुकतं आणि मग भाकरी आपल्याला उलटवून घ्यायची. आता उलटल्यानंतर मात्र गॅस मोठाच आहे आणि मोठ्या आचेवरच हे आपल्याला 2 ते 2.5 मिनिट चांगली खरपूस शेकून घ्यायची आहे. बघा, खालची बाजू चांगली व्यवस्थित शेकली ना की कडा अशा छान शेकून घ्यायच्या. कधी कधी काय होतं, कडेपर्यंत आच पोचत नाही आणि कडा व्यवस्थित शेकल्या जात नाही. आता बघा, ही भाकरी मी पुन्हा उलटवून घेतली. गॅसची आच मोठीच आहे. बघा काय मस्त भाकर तयार झालेली आहे. अगदी छान मस्त. रोजच्या आहारामध्ये या पद्धतीच्या भाकरीचा समावेश जर तुम्ही केला ना तर खरंच अगदी खूप उपयोगी आहे आणि सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे. आणि हे बघा, अगदी छान अशी गरमागरम वाफाळती भाकरी आपली तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने सर्व आजारांना दूर पळवेल अशी ही मिश्र धान्याची आरोग्यदायी भाकरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा.
तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। मस्त खा आणि स्वस्त रहा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।